नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लक्षात घ्या, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याच्या मोठ्या प्रमाणावरती लाडक्या बहिणी प्रतीक्षेत आहेत. यांची आता प्रतीक्षा संपणार आहे. तर लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे आणि लक्षात घ्या नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता ज्यावेळी जमा होणार आहे तो हप्ता सगळ्यात प्रथम कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहे आणि त्याचबरोबर कोणाचा हप्ता अडकणार आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी प्रॉपर माहिती देणार आहोत. तर वेळ न घालवता संपूर्ण माहितीला सुरुवात करूया. लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण प्रॉपर माहिती देतच आहोत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यूट्यूबवरती सर्च केलं की अनेक व्हिडिओ हप्ते वितरणाच्या तारखा सांगणारे सध्या पुढे येत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत. काही लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांनी आपल्याला यूट्यूबवरती कमेंट केलेले आहेत. नोव्हेंबरचा जो हप्ता आहे मागील आठवड्यामध्ये बुधवारी जमा झाला, तर या दिवशी काही लाडक्या बहिणींना 1 रुपया असेल किंवा 5 रुपये असे देखील जो लाभ आहे तो आलेला आहे. मग अशा लाडक्या बहिणी आपल्याला विचारत आहेत की आम्हाला केवळ एवढेच रुपये का आले. तर लक्षात घ्या डीबीटी प्रॉब्लेम असू शकतो, याच्यामुळे हा लाभ आहे तो तुम्हाला 1 रुपया असेल किंवा 5 रुपये यांच्या प्रमाणात जमा केला जाऊ शकतो. साधारणतः लक्षात घ्या ज्यावेळी डीबीटी सुरुवात झाली होती त्यावेळी टेस्टिंगसाठी अशा प्रकारचे 1-1 रुपया लाडक्या बहिणींना वितरित करण्यात आला होता. मग लक्षात घ्या हा एक प्रकारचा एरर असू शकतो, त्यामुळे तुम्हाला हा जो लाभ आले नाही आहे तुम्हाला देखील ज्यावेळी लाभ वितरण सुरू होणार आहे तो तुम्हाला येणार आहे. आणि काही लाडक्या बहिणी सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच असं विचारत आहेत, आमच्या शेजारी लक्षात घ्या 4 चाकी वाहन असणारी लाडकी बहीण आहे, तिला हप्ता आला आणि आम्हाला हप्ता आला नाही आहे. तर आपण सांगतच आहोत की नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे फक्त एकाच दिवशी वितरित झाला आणि त्याच्यानंतर लाभ संध्याकाळी बंद करण्यात आला, तो आजतागायत अजून सुरू झाले नाही आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जे अनेक जिल्हे आहेत त्या ठराविक जिल्ह्यांमधील काही एक ठराविक संख्यांमध्ये लाडक्या बहिणींना हप्ते आलेले आहेत आणि उर्वरित ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना देखील आता याच आठवड्यामध्ये त्यांची प्रतीक्षा संपणार आहे. तर आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण सांगतच आहोत. शासनाचं या संदर्भात धोरण नक्कीच ठरलेलं आहे, फक्त एवढंच आहे की घोषणा करण्याचीच बाकी आहे. त्यामुळे लक्षात घ्या हप्ते वितरण आजपासून सुरू झालेलं आहे किंवा 14 तारखेपासून सुरू होणार आहे. याच्यावर तथ्यता ठेवण्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्याचबरोबर लक्षात घ्या मंत्री आदित्य तटकरे असतील, यांच्या ट्विटर पेजवरती जोपर्यंत घोषणा होत नाही आहे, जोपर्यंत लाभ वितरण सुरू होत नाही आहे तोपर्यंत या संदर्भात तथ्यता नाही आहे. आता 100% बाब म्हणजेच हप्ते वितरणाची घोषणा किंवा हप्ते वितरण याच आठवड्यामध्ये सुरू होणार आहे, पण निश्चित अशी तारीख आणि वेळ अजून नाही आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आपण सांगतच आहोत की पहिला हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे. तर याच्यामध्ये लक्षात घ्या की एकाच दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना हप्ते वितरण केलं जात नसतं. साधारणतः डीबीटी वितरित होण्यासाठी 3 ते 4 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे याच आठवड्यामध्ये जर हप्ते वितरण सुरू होत असेल तर आनंदाचीच बातमी आहे आणि सरकारने लवकरात लवकर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या 2 महिन्यांचा लाभ आहे वितरित करणं गरजेचं आहे. तर आता ही महत्त्वाची अपडेट आहे. हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे. एकाच दिवसांमध्ये लक्षात घ्या आपण सांगतच आहोत की ज्यावेळी हप्ते वितरण सुरू होईल एकाच दिवसामध्ये सरसकट सर्व लाभार्थ्यांना लाभ येणार नाही आहे. काही ठराविक जिल्ह्यामध्ये पहिल्या दिवशी अशा संख्येनुसार 2 ते 3 दिवसांमध्ये हा लाभ आहे सरसकट सर्वच लाडक्या बहिणींना वितरित केला जाणार आहे. आणि आपण वारंवार सांगत आहोत की तुमचा जर हप्ता आला नसेल तर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींना हप्ता आला नाही आहे अशा लाडक्या बहिणी पात्र आहेतच, त्या अपात्र ठरलेल्या नाही आहेत, त्यांनी प्रतीक्षा करायची आहे. जरी तुमच्या घरासमोर असेल, बाजूला असेल, अपात्र बहीण असेल किंवा तुमच्या घरातील बहीण असेल, तिला हप्ता आलेला आहे, तुम्हाला हप्ता आले नाही आहे, मग अशा वेळी घाबरून जायचं कारण नाही आहे. तुमची EKYC देखील झालेली आहे आणि तुम्ही पात्र देखील आहात. तर ही महत्त्वाची अपडेट आहे आणि EKYCचे निकष अजून विचारात घेतले नाही आहेत. तर लक्षात घ्या साधारणतः डिसेंबर महिन्यापर्यंत जे हप्ते वितरण आहे EKYCचे निकष विचारात न घेता मिळणार आहेत आणि हेच आपण वारंवार सांगत आहोत. तरी देखील लाडक्या बहिणी आपल्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनलवरती मेसेज करत आहेत, आम्हाला हप्ता आला नाही आहे, मग आम्ही अपात्र का ठरलेलो आहोत. तर लक्षात घ्या अजून अपात्रतेसंदर्भात काही डिसिजन झाले नाही आहे, कोणालाच अपात्र करण्यात आले नाही आहे. त्यामुळे तुमचा हप्ता कन्फर्म 100% येणार म्हणजे येणार. आणि लक्षात घ्या की आपण सांगतच आहोत की लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करण्याशिवाय काहीच ऑप्शन नाही आहे. कोठेही अपील करता येत नाही आहे, हेल्पलाईनवरती विचारू शकत नाही आहे. जोपर्यंत मंत्री आदित्य तटकरे किंवा उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील या संदर्भात घोषणा करत नाही आहे तोपर्यंत हप्ते वितरण होणार नाही आहे. आपण सांगतच आहोत की ट्विटरचं पेज असेल त्यांच्यावरती दिवसेंदिवस वारंवार त्यांच्या घोषणा होत आहेत, प्रचार प्रसाराचे कार्यक्रम चालू आहेत, पण फक्त लाडक्या बहिणींच्या हप्ते वितरणाची घोषणा कुठेतरी होत नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी या संदर्भातला निर्णय घ्यावा. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती यावेळी हप्ते वितरणास उशीर होत आहे, तर हे महत्त्वाचं कारण पुढे आलेलं आहे. म्हणजेच हेच महत्त्वाचं कारण
आहे की लाडक्या बहिणींना हप्ते वितरण केलं जात नाहीत. शासनाचा निर्णय तर झालेला आहे, डिसिजन झालेला आहे, फक्त वितरण होणं बाकी आहे. तर या संदर्भात मंत्री आदित्यताई तटकरे लवकरच घोषणा करतील, त्यामुळे लाडक्या बहिणींनी नाराज व्हायचं नाही आहे. तुमचा हप्ता तुम्हाला नक्की मिळणार. यूट्यूबवरती तारखा अनेक सांगितल्या जात आहेत, कारण का आपण कन्फर्म तारीख सांगत नाही आहे, कोणीच सांगू शकत नाही आहे. जोपर्यंत मंत्री आदित्यताई तटकरे घोषणा करत नाही आहेत तोपर्यंत या संदर्भात कन्फर्म अशी तारीख देता येणार नाही आहे. पण याच आठवड्यामध्ये हप्ते वितरण सुरू होणार, एवढं मात्र आता 100% खात्रीशीर झालेलं आहे. तर अशा प्रकारे थोडा वेळ प्रतीक्षा करायची आहे. तर ही महत्त्वाची अपडेट आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. याच्यामध्ये आपण सांगितलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना ₹1 आलेला आहे, ₹5,000 आलेले आहेत, त्यांना देखील पुन्हा लाभ येणार आहे. अपात्र लाडक्या बहिणी लक्षात घ्या की EKYCचा निकष आत्ता विचारत नाही आहे. जानेवारी महिन्याच्या लाभावितरणानंतर लक्षात घ्या की तो निकष लक्षात घेतला जाणार आहे. आणि लक्षात घ्या, पात्र लाडक्या बहिणी सगळ्याच आहेत. ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता, ज्यांना एकसुद्धा हप्ता आलेला नाही आहे अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 2 हप्ते एकत्रित मिळण्याची 100% शक्यता आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप नक्की करा.